दर दिवशीप्रमाणे सालावादप्रमाणे आजही आपल्याला किंचितसं लेट झालेलं आहे. बघा हे जे पार्किंगवाले आहेत त्यांच्या फादरचा रस्ता आहे हा. अरे यांना कॉफी शॉपमध्ये बसवा आणि बोलायला लावा, काय चाललं यांचं. ह्या गोष्टीवर मला बोलायचं होतं आणि मस्तपैकी पप्पी झालं आहे. आता कोणाची चुकी ते तुम्हीच ठरवा. यांचं लफडं चालू आहे काय, लव लपाटा. इथून हालतच नव्हता तो, आत्ताच चालू केलं आहे. आत्ता 100 झालेत. थँक्यू. हॅलो येस, गुड मॉर्निंग मित्रांनो. स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. चला तर निघूया. दर दिवशीप्रमाणे सालावादप्रमाणे आजही आपल्याला किंचितसं लेट झालेलं आहे. अच्छा, फटाफट जाऊ. बापरे, इथं जाम आता क्लोज गाड्या लावायला लागले. गुड मॉर्निंग. मगाशी जर मी ग्रीट केलं नसेल तर आज आपण जरा वेगळ्या मार्गाने मार्गस्थ होऊया. मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा, इसके मुंह में पैदाशी सुपारी है. वेगळ्या रूटने जाऊया, म्हणजे इन शॉर्ट हंबनटोटा मार्गे टोकियोवाडी टू मलाडचं इन्फिनिटी IT पार्क. चुकी केली इथून येऊन. इथेच एवढी ट्रॅफिक दिसते आणि गरमी तर बापरे, हे रोज 1-2 डिग्री वाढतंय मला असं वाटतंय. अरे आतमध्ये एकदम म्हणजे गुफा करून ठेवली. रामनवमीचं सेलिब्रेशन असावं. आज एकदम जेनजीवाला लुक आहे. अरे यांना कॉफी शॉपमध्ये बसवा आणि बोलायला लावा, काय चाललंय यांचं. हिया चाललंय बाईच्या गावात रे. आत्ता ऑटोवाल्याने घेतलेलं मला, म्हणजे कडेने. मुलं खुश आहेत, मुलांच्या एक्झाम संपतायत, उन्हाळ्याची सुट्टी लागणार आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. मस्त बाईक एप्रिलिया 457 समथिंग RS काहीतरी आहे, ट्विन सिलेंडर. अरे काय बोलतो, ऑफिसला चाललं. का मागे गाडी आहे, पुढे ना. काय बोलतो, गाडीवरून ओळखलं. तू एवढं लेट जातो. लवकर आहे. अच्छा, मग आज लेट. माझा सेम टाइम आहे आज. काय बोलतो, कसं चाललंय. कुठे आहे तुझं ऑफिस लोकेशन. अरे जवळच आहे मग. अरे मला पोचायचं, मला अजून 30-40 मिनिट लागणार मलाड. 11ची मीटिंग आहे आणि चल मित्र भेटलेला, टूल ग्रुपचा फ्रेंड आहे हा. बापरे, इथे तर ट्रॅफिक आहे. आपल्याला रूल तोडायला लागतं वाटतं आज पण. बघा हे जे पार्किंगवाले आहेत त्यांच्या फादरचा रस्ता आहे हा. जसं मी मागच्या वेळेस पण बोललेलो, पैसे काढून बांधलेला. म्हणजे ही लोक लावणार गाड्या, हेच आहे. आणि पोलीस जातात निघून. आणि बोलायला कोणाला बोलणार आता. वादग्रस्त स्टेटमेंट करू शकत नाही आपण ऑन रेकॉर्ड. ये बड़ी अच्छी बात कही आप. डायरेक्ट आळ आणण्याची गोष्ट, कोणाला काय मिळतंय कोणत्या गोष्टीतून. पण पूर्ण म्हणजे माजलेली गिरी चालली आहे. यांच्यामुळे फुल ट्रॅफिक होते रस्त्यावर. दोन्ही साईडने पूर्णपणे पार्किंग करून ठेवली आहे ना. प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम म्हणजे कसं आहे की हा रस्ता आहे मोठा, पण प्रॉब्लेम हा आहे की ज्यावेळेस मग अशी गुंतागुंत होते ना, तर तोच मोठा रस्ता कामाला येतो. पण ह्यांनी 2 लेन अडवून ठेवलेले असतात. इकडचे नगरसेवक आमदारच काय बोलत नाहीत तर कायच करणार ना. बात तो सही है. म्हणजे आता हा बराच मोठा रस्ता आहे. 2 लेन आहेत, ठीक आहे. 3री लेन पार्किंगसाठी गेली. काही ठिकाणी 2 लेन पार्किंगसाठी गेली आणि 1.5 लेन फक्त यूज करायला मिळतं. त्याला आपण काय करू शकतो, काहीच नाही करू शकत. आपण कामाला जायचं, शूट करायचं. आपल्याला लेट झाले. चला कडेने चला. जिमनी मला वाटलं पोलिसांचीच गाडी आहे की काय. कलर त्याने जस्ट स्ट्राईप्सचं हे केलं आहे. मस्त आहे की पप्पी दिली त्याला मी. मिस्टेक माझी, ब्रेकच नाही लागला. तर आपण बोललो होतो ती जिमनी मला पोलिसांची वाटली. मी असं पुढे येऊन थांबलो आहे, पण ठीक आहे, ऑप्शन नव्हतं माझ्याकडे. मागे सगळे थांबलेले. उडून का ना कमांडिंग पोझिशनमध्ये असल्यावर व्ह्यू मिळतो चांगला. काय जर हाल हवाल असतील इकडचे, जसं की बघा सिग्नल ब्रेक, पोलीस लोक तिथेच आहेत. त्यांनी 2-4 फाईन मारायला हवे होते, त्यांनी फाईन नाही मारले. मला पर्सनली असं वाटतं इथे 10 ते 12 तरी ट्रॅफिक हवालदार हवे, कारण जरा रस्ता मोठा आहे. रूल्स तोडणारी लोक जास्त आहेत. बघा आता त्याच्याकडे हार्ले डेव्हिडसन आहे, पण डोकं नाही. हमारे यहाँ ऐसा ही होता है. आत्ताच चालू केलं आहे. आत्ता 100 झालेत. थँक्यू. अच्छा, जास्त टाईम नाही झाला आहे, म्हणजे 3-4 महिनेच झालेत.
नाही, मी दोन्हीकडे टाकतो. इन्स्टावर पण सेम आय डी आहे. हां, सबस्क्राईब कर, व्हिडिओज बघ. एवढं काय सध्या आहे नाही, पण एव्हरीडे टाकतोय थोडं थोडं तरी. सॉरी, थँक्यू. चालेल चालेल, थँक्यू. हे लावण्याचा फायदा झाला. आपण जे स्टिकरिंग केली आहे, ही जी स्टिकरिंग केली आपण, ह्याचा आपल्याला आज फायदा होतो आहे. एका मुलाने आपल्याला सर्च केलं आणि तो बोलला पण की नवीन चालू केलं आहे का. तर हा, आपण नवीन चालू केलं आहे. 2-3 महिनेच झालेत आपल्याला, असं सांगितलं मी. 2-3 महिने नाही झालेत, आपले 6-7 महिने झालेत. मध्ये गॅप असल्यामुळे एक गोष्ट मी खूप नोटीस करतो आहे मागच्या काही दिवसांपासून. क्लोज कॉल होता हा माझ्यासाठी. काकू एकदम खाली बघून चालत आहेत. ठीक आहे, माझी मिस्टेक आहे, लेफ्टने ओव्हरटेक नाही करायचं. हां, तर मी बोलतो, मी एक गोष्ट नोटीस करतो आहे मागच्या काही रील्समधून आणि यूट्यूब व्हिडिओजमधून. आता माझा जो सर्कल आहे, फ्रेंड सर्कल, तो आहे म्हणजे मीडियम एव्हरेज, मीडियम बोलू शकतो, मीडियम फ्रेंड सर्कल आहे. तर त्या हिशोबात मला ॲटलिस्ट त्यांच्याकडून सपोर्ट मिळायला हवा असं माझी अपेक्षा असते. पण ही पद्धतच आहे, म्हणजे जगाची रीत बोलू शकतो आपण, की हा जो सपोर्ट असतो ना, तो स्ट्रेंजरकडून जास्त मिळतो. म्हणजे कसं आहे ना, की ॲप्रिसिएशन हे बाहेरून जास्त येतं, कारण आपली लोकं आपल्याला ओळखत असतात. तर जजमेंट एक वेगळ्या लेवलला असतं. मी असं कोणाला बोलणार नाही की जे सपोर्ट करतात त्यांना ही गोष्ट अशी लागेल असं, बट आपल्या लोकांचा सपोर्ट हा थोडासा ना, प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. आता मी पण एक वेगळ्या पद्धतीमध्ये सजेस्ट केल्या असत्या गोष्टी. मला कंटेंट आवडला असता तर मी लाईक केला असता. जे मी बोलतो पण, की कंटेंट चांगला आहे तर मला आवडेल बघायला आणि लाईक शेअर करत जाईन मी. तर मी पण सेम एक्सपेक्ट केलं पाहिजे समोर, कारण सगळे सेम नाही विचार करत. माझा मोठं ब्लॉगिंगचा आणि गोष्टींचा, अरे या जरा एक सेकंड इथून बाहेर निघू. हां, तर मी हे बोलत होतो, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा. तर फ्रेंड्समध्ये काही लोकांना ह्या गोष्टी आवडतील, काही लोकांना नाही आवडणार, काही लोक ॲप्रिशिएट करतील, काही लोक डुंकून पण नाही बघणार. ह्या गोष्टीवर मला बोलायचं होतं आणि मस्तपैकी पप्पी झालं आहे. आता कोणाची चुकी ते तुम्हीच ठरवा. हे स्प्लेंडरवाल्याने जरा थंडा घ्यायला पाहिजे होता, मला असं वाटतं पर्सनल लेवलला. हां, तर मी बोलत होतो की मी हे व्हर्टिकल व्हिडिओमध्ये म्हणजे मला हा टॉपिक घ्यायचाच होता. कारण हे बघा, मला नाही माहिती जास्त कॉन्टेंट क्रिएशन बद्दल. मी आत्ता थोडं रिसर्च लेवलला आहे आणि त्याच्यातून ज्या काही गोष्टी आहेत मी रेक्टिफाय करतो आहे, मी बनवतो आहे आणि माझं चालू आहे म्हणजे साईड बाय साईड जे काय आहे ते. तर त्याच्यामध्ये काही गोष्टी, आता कसं म्हणजे मी जेनजीचा एक हे आधीचा आहे, मिलेनियल, ठीक आहे. सो आमच्या जनरेशनमध्ये मी एक गोष्ट नोटीस केली आहे की रिसर्चमध्ये जास्त लोकांचा फोकस असायचा. तर मी ह्या बाबतीत पण थोडे रिसर्च केले की मला माझ्या व्हिडिओजमध्ये कोण जास्त लाईक करतं आहे, फॉलोअर्समध्ये, नॉन फॉलोअर्समध्ये, त्या गोष्टी पण दिसतात. आणि मग ते रिझल्ट शॉकिंग होते माझ्यासाठी भरपूर, जेव्हा मी चेक करतो आहे माझ्या म्हणजे माझ्यासाठी माझी एखादी रील 5000 व्ह्यूज बोलते मी पण गेली ना, ती पण माझ्यासाठी खूप अशी म्हणजे मला चांगलं वाटतं. तर मी थोडं ॲनालिटिक्स चेक केले ना, तर मला अशा गोष्टी दिसल्या. माझे फॉलोअर्समध्ये किती % लोक मला माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट वगैरे करतायत, सेव्ह करतायत, आणि स्ट्रेंजर लोक किती करतायत, याच्यात खूप फरक आहे. म्हणजे लिटरली तो फरक ना 90 to 10% रेशोमध्ये. तर ते ना माझ्यासाठी खूप असं बोलू शकतो डिसअपॉइंटिंग किंवा असं एक नाराजीवाली गोष्ट आहे. बट आपल्या कंट्रोलमध्ये नसतात या गोष्टी. मी असं बोलत नाही, फ्रेंड्सना असं वाटतं की एखादा मित्राने काय नवीन गोष्ट चालू केली तर त्याने पुढे नाही जावं, असं नाही आहे. पण कसं आहे, काही गोष्टी असतात, काही लोक कॉम्पिटिशन वाईज बघतात की अरे हा कसा पुढे चाललाय, किंवा काही लोक म्हणजे मला असं एक कसं आहे ना, मी नीट इथे खोलून बोलत नाही कारण मला कोणाला असं स्पेसिफिकली मी नाव घेऊन तर बोलत नाही, बट असं मला बोलायची इच्छा पण नाही. एक मिनिट, मला जरा फ्री होऊ द्या. जास्तच स्ट्रगल भरत जगणं झालं आहे आज. मी हॅप्पी पण आहे, मी नाराज पण आहे, सॅड आहे, सगळ्या त्याच्या आईला मिक्स इमोशन्स आहेत. बिकॉज एक स्ट्रेंजर येऊन मला बोलतो की अरे मी तुला माझ्या स्टोरीमध्ये मेन्शन करतो आणि तू आत्ताच चालू केलं आहेस का वगैरे. माझा मित्र पण करतो, मी त्याला सपोर्ट करतो. मी एक गोष्ट नोटीस केली, 1-2 जणं सोडली ना तर माझ्या रील्स, माझे व्हिडिओज कोणीच शेअर नाही करत. 1-2 जणच आहेत. एक तर असा व्यक्ती आहे जो मला हेल्प करतो, तो पण स्वतः एक क्रिएटर आहे, म्हणजे असा ब्लॉग्स वगैरे बनवतो, लहान आहे तो, सो त्याला ते कळतं आहे की काय स्ट्रगल असतं, तो तर शेअर करतो. त्याच्या व्यतिरिक्त 1-2 जणं शेअर करतात. पण असं स्ट्रेंजर येऊन कधी बोलतो की अरे यार चांगलं आहे, तू आत्ताच चालू केलं आहेस, गुड, चांगलं आहे. माझ्या मित्राने पण चालू केलं आहे, मी त्याला पण सपोर्ट करतो, त्याच्या पण मी स्टोरीज ठेवतो, मी तुझी पण स्टोरी ठेवून मी तुला मेन्शन करतो.
तर हे ऐकून बरं वाटलं जरा. हे आपल्या फ्रेंड्समधून नाही आलं कधी. हा विषय खूप असा गहन होऊन जाईल. आणि ठीक आहे, याच्यावर बोलणारच होतो मी, थोडा फनी वेमध्ये बोलणार होतो. A few moments later. मी ऑटोवाल्यांना असे निर्णय लावेन ना, सॉरी काय बोलते, ऑटोवाल्यांना असे रूल्स लावेन ना, ज्यावेळेस मी असं काय एक चुकून मुद्दाम नाही, हे डेलिबरेटली मला कोणत्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही गोष्टी करायच्या, की ज्या आईला मुंबईचा कमिशनर किंवा वॉट एव्हर रोडचा कोणतरी असा रोड सेफ्टी वॉट एव्हर जे आहे ते त्यांचा मेन मला माहीत नाही, बट त्या रूल्समध्ये मी ऑटोवाल्यांची जी घेईल ना, आई शपथ सांगतो, प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहणे तेच चालू होतं आता आपलं. म्हणजे ठरवलंय काय, म्हणजे काय करायचंय, यांचं लफडं चालू आहे काय लवलपाटा, इथून हालतच नव्हता तो. की सबस्क्राईब नाही करत आहे तुम्ही लोक. सबस्क्रायबर माझे जरा ना खुंटलेत. म्हणजे आय नो मी आत्ताच चालू केलं आहे सगळं शून्यापासून. स्ट्रगल नाही तर काय नाही हे माहिती आहे, पण स्टील जरा कोणी असेल नवीन, मी चुकून माझ्या व्हिडिओवर क्लिक केलं आहे किंवा ऑटो प्लेमध्ये तो व्हिडिओ ओपन झाला आहे तुम्हाला, तर एक सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून टाका ना जरा. लाईक वगैरे करा, थोडा सपोर्ट पण मिळेल आणि थोडा हॅपीनेस पण मिळेल. जसं की मला एक सजेशन मिळालेलं ऑफलाईन दुनियेतून, की अरे तू बोलतो कमी, तू अजून काहीतरी बोललं पाहिजे, त्याच्यावर मला काम करायला लागेल. मी ऑफ कॅम बोलू शकतो सगळ्यांशी, असं मस्करी करू शकतो. ऑन कॅम ते जरा हे होतं, म्हणजे काय माहिती, ऑन कॅम निघत नाही तोंडातून अशा गोष्टी, निघायला पाहिजेत. ते सजेशन मी पॉझिटिव्हली घेतलं. अदर दॅन दॅट मला असं काही सजेशन्स नाही आले. तुम्हाला रस्ता माहितीच असेल तर आपण पोचलेलो आहे ऑफिसला. परत एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांबरोबर शेअर करा. जसा तो आत्ता एक मला नवीन सबस्क्रायबर भेटला ह्याच्यावर सिग्नलवर, तर जर तो मुलगा करू शकतो तर तुम्ही पण करा, सपोर्ट करा. भेटू पुन्हा एकदा एखादा नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओज घेऊन येणारच आहे मी इन फ्युचर. तोपर्यंत टेक केअर, बाय, सपोर्ट करत राहा.